दादरच्या प्लॅटफॉर्मवर 10:50 कर्जत लोकल आली। सकाळच्या सुमारास ही आलेली लोकल संध्याकाळ झाली तरी तिथेच उभी आहे आणि इथले प्रवासी आपण बघतोय की या ठिकाणी जे आहे ते प्रवासी आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। सकाळपासूनच या रेल्वेच्या डब्यामध्ये खोळंबलेले बघायला मिळतात। ताई काय सांगाल, कुठे जायचं तुम्हाला? मला खोपोलीला जायचं आहे। खोपोलीला जायसाठी मी 10:50च्या गाडीत बसले। काहीतरी ऑप्शन चालू करा, काहीतरी पर्याय मार्ग काढा की नाही। पण तुम्ही 10:50 पासून इथेच आहात? इथेच आहे, 10:50 पासून इथे बसलो आम्ही। काय सांगतायत अनाउन्समेंट मध्ये? अनाउन्समेंट म्हणजे गाडी कधी चालू होणार आहे काही सांगत नाही, कधी होणार कधी चालू होणार काही सांगत नाही। जेव्हा न्यूज येईल तेव्हा चालू करू। पण मग या ठिकाणी खरं तर अनेक महिला देखील बघायला मिळत आहेत। आपण बघतोय की या ठिकाणी महिला आहेत। तुम्ही कधीपासून उभे आहेत? आप कभी से खडे हो? एक वाजेपासून तुम्ही 1 वाजल्यापासून आहे ताई? हो आम्ही 12:30 वाजल्यापासून आहे। बोल 12:30 वाजल्यापासून इथं उभी आहे दरवाजेच्या तोंडात। 10:35 चे करतात, इथं 11:50 का येता येते, तसं आम्ही इथं कोपऱ्याला कानाकोपऱ्याला 10:35 ची कर्जत CST वरून पकडली। अजून आम्ही गाडीतच आहे। नाश्ता नाही, चहा नाही, पाणी नाही, काय बाथरूम नाही, काय नाही। काहीतरी त्याच्यावरती काय पर्याय आहे का नाही? 3 भाव आहेत आम्हाला, मुख्यमंत्री 3 भाव। आम्हाला फक्त रक्षाबंधनसाठी आहेत का ते, का पैसे द्यायसाठी आहेत फक्त? 3 भावांनी सोय करायची ना लाडक्या बहिणी। एक नाही 3 जण आहेत आम्हाला। यही ट्रेन है मेरा, कर्जत ही है। अभी तक आगे ही नहीं जा पा रहे। काय करतायत, काय बोलतायत का? बोलतच नाही काय, अशीच स्लो आणि फास्ट मेल काही जाणार नाही। स्लो गाड्या ठप्प आहेत, फास्ट गाडी ठप्प आहे, मेल सुद्धा जाणार नाही, सर्व वाहतूक ठप्प आहे एवढंच सांगतात। चालू कधी होईल ते आम्ही गॅरंटी देऊ शकत नाही। एकही अनाउन्समेंट नाही आतापर्यंत, एकाचाही तोंडातून शब्द निघाला नाही। नाहीतर गव्हर्नमेंट वाल्याला ट्रेन मध्ये कुठलीही अनाउन्समेंट झालेली नाहीये ट्रेन मध्ये कुठलीच अनाउन्समेंट झालेली नाहीये। तू कधीपासून आहे? 10:30 वाजल्यापासून आता 6:30ला सीट भेटली बसायला, का तर ही लोक उठून गेली म्हणून। तर आम्ही तेव्हापासून उभाच होतोय, काय पाणी नाही, काही नाही, काही नाही, वॉशरूमची तर अजिबात सोय नाही। काय करणार सांगा आता? बघतोय की या ठिकाणी ही परिस्थिती जी आहे ती अत्यंत दयनीय असलेली पाहायला मिळते आणि अनेक महिला ज्या आहेत त्या या ठिकाणी खोळंबलेल्या पाहायला मिळत आहेत। ताई काय सांगशील, काय तुम्ही कधीपासून अडकलेल्या आहात? 11 वाजल्यापासून इथे बसलेली आहे। मग खायचं काय? काही नाही खायला, पाणी बिणी वगैरे काही नाही दिलं। आपण बघतोय की या ठिकाणी जे आहे ते खाण्यापिण्याचे हाल जे आहेत ते अनेक महिलांचे होताना बघायला मिळत आहेत। महिलांनी या ठिकाणी थेट प्रश्न विचारलाय। 3 भाऊ आहेत, पण 3 भाऊ खरं तर या बहिणींच्या मदतीसाठी कधी येतील? कारण एकीकडे सण उत्सव असू दे, राजकारण असू दे, महिलांचा मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी वापर केला जातो, महिलांचं नाव मोठ्या प्रमाणात घेतलं जातं। मग अशा सिच्युएशन मध्ये अशा ठिकाणी जे आहे ते महिलांसाठी का कोणी उभं राहत नाही असा देखील सवाल या निमित्तानं विचारण्यात आलाय। कॅमेरापर्सन विक्रमसह वैदेही काणेकर, साम टीव्ही न्यूज, मुंबई। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।